झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्याच्या संपावरून राज्यातल्या कामगार संघटनांमध्ये जुंपली आहे। उद्याचा संप यशस्वी करून दाखवाच असं आव्हान कामगार नेते शरद राव यांनी शिवसेनेला दिलंय। शिवसेना प्रणित संघटनांमध्ये संप यशस्वी करण्याची हिंमत राहिली नसल्याचं देखील शरद राव यांनी म्हटलंय। इथे सुद्धा आमची अगदी पूर्ण तयारी झालेली होती, पण काल जो काही मोर्चा तथाकथित आणि जे 34 युनियन सेनेबरोबर गेले आणि कम्युनिस्टांनी जाऊन उद्धव ठाकरेंचे जे पाव पकडले त्याचे परिणाम आम्ही बघितलं की सुरुवातीला 10 दिवस अगोदर सांगितले की आम्ही 2 दिवस बंदमध्ये आहोत, भारत बंदमध्ये। नंतर उद्धव ठाकरेंनी परत ते फिरवलं आणि सांगितलं आम्ही फक्त 21 तारखेला नाही पण 20ला आहोत, आणि गेल्या 2 दिवसापासून सांगतात की आम्ही 20ला पण नाही आहोत, आणि आझाद मैदानावर जाहीर करतात की आम्ही आता फक्त भारत बंद नाही करणार, आम्ही फक्त इंडस्ट्रियल ऍक्शन घेणार। उद्याच्या संपात जनतेला त्रास होणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। कामगारांच्या प्रश्नांसाठी 34 संघटना रस्त्यावर उतरून एकच होळी करणार आहेत। यात कुठलाही शक्ती प्रदर्शनाचा भाग नाही असं सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही मुंबई बंद किंवा महाराष्ट्र बंद असं नाही म्हणत, औद्योगिक संप म्हणतोय। आणि काल जे मी सांगितलं की वेगवेगळ्या चुली आता बंद करा, कारण त्या चुलीमुळेच घात होते। प्रत्येकाला ही काही वेळ शक्ती प्रदर्शनाची नाहीये, कारण व्यक्तिगत शक्ती प्रदर्शन करायची झालं असतं तर शिवसेना म्हणून याहीपेक्षा मोठं प्रदर्शन आम्ही करू शकलो असतो। परंतु उद्याचा जो काही संप असेल त्याच्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस हे बंद असणार नाही, कारण परवापासून 12वीची सगळे विद्यार्थी हे परीक्षेला बसत आहेत। कामगारांची सुद्धा मुलं त्याच्यामध्ये परीक्षेला बसत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा आम्ही होऊ देणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।